एकनाथ खडसे यांच्या जावयांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। पुण्यातील खराडीच्या रेव पार्टीमध्ये एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलंय। या पार्टीमध्ये 5 पुरुष 2 महिलांना ताब्यात घेण्यात आले। त्यांची वैद्यकीय तपासणी आता पूर्ण झालेली आहे। तो अहवाल आता थोड्याच वेळात समोर येईल आणि संपूर्ण प्रकार आता या ठिकाणी उघडकीस होणार आहे। आता पुणे पोलीस या ठिकाणी या आरोपींना आणि या ठिकाणी एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये घेऊन गेलेले आहेत। या ठिकाणी आता त्यांची वैद्यकीय तपासणी सकाळी झालेली आहे। थोड्याच वेळात आता अहवाल समोर येईल। मध्यरात्रीची पुणे पोलिसांची ही कारवाई या ठिकाणी एकनाथ खडसे यांचे जावई या रेव पार्टीमध्ये असल्याची आता माहिती मिळते। प्रांजल खेवलकर यांना पुणे पोलीस सकाळीच त्यांच्या बंगल्यावर घेऊन आले होते। संपूर्ण या ठिकाणी चौकशी करण्यात आली। त्यांच्या बंगल्यावर छापा टाकण्यात आला। त्यानंतर त्यांना या ठिकाणी घेऊन जातानाची आपण ही दृश्य पाहतो। त्यांना आता पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये घेऊन गेलेले आहेत। त्यांची वैद्यकीय तपासणी आता पूर्ण झालेली आहे। त्या सर्व आरोपींची आता वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली आहे। यावर आता विरोधकांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत। एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। रेव पार्टीमध्ये त्यांचा सहभाग होता। या ठिकाणी मध्यरात्री पुणे पोलिसांनी कारवाई केलेली आहे। ज्या कारवाईमध्ये प्रांजल यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। पुण्यातील बंगल्यावर मोठी छापेमारी करण्यात आली। ज्या ठिकाणी स्वतः या ठिकाणी प्रांजल यांना घेऊन गेले होते, त्यांची चौकशी त्या ठिकाणी झाली। त्यांच्या बंगल्यावर छापा टाकण्यात आला आणि पुन्हा एकदा त्यांना आता पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये घेऊन जाण्यात आलेला आहे। त्यांची वैद्यकीय तपासणी आता पूर्ण झालेली आहे। यावर आता गिरीश महाजन यांची सुद्धा प्रतिक्रिया समोर येते। गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यामधील या ठिकाणी आरोप प्रत्यारोप शाब्दिक बाण पाहायला मिळत होते आणि त्यानंतरची आता ही कारवाई यामुळे आता राजकीय घडामोडींना या ठिकाणी वेग आलेला पाहायला मिळतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।